म्हणतो ज्यांच्या अंगात कला त्यांनी भोयवड्यात चला. वेलकम सेट. थँक्यू तुझे आल्याबद्दल तुझे पहिले खूप खूप आले तुझे आभार. थँक्यू थँक्यू. आणि मी तुला ना एक आज सीट इथे आल्याबद्दल तुला मी एक काहीतरी खूप छान गोष्ट दाखवतोय. तुला तर माहित असेल की मुंबईचा चाकरमानी येस, म्हणून कोकणातली माणसं चाकरमानी म्हणून स्पेशल ओळखली फेमस जातात. आहे. आणि ती जी सगळी चाकरमानी माणसं असतात ती सगळी मुंबईतच असतात. येस येस. आणि आता सर्वात मोठा उत्सव जो घडणार आहे कोकणामध्ये तो म्हणजे शिमगा. हा. आणि शिमग्यामध्ये असं आहे की आपल्याकडे पालखी हा प्रकार खूप मोठा आहे हो हो हो. आणि खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्की नक्की. आणि ती जी पालखी आहे ती कोकणातली पालखी कोकणात बनते आणि तिकडे सगळं नाच आणि सगळं देव घरामध्ये येतात, प्रत्येकाच्या दारात येतात, सगळ्यांना माहिती नाही. पण मी आज तुला एक चांगला दाखवायला बघतोय की कोकणातले चाकरमानी जे मुंबईत आहेत त्या मुंबईतल्या चाकरमान्यांनी आज आपल्या गावासाठी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या बोंडे या गावामध्ये तिकडे इकडून ही पालखी पहिल्यांदा मुंबईतून तिकडे जाणार आहे. अच्छा, इकडून मुंबईवरनं कोकणात जाणार आहे हे मी फर्स्ट टाइम ऐकतोय दादा. म्हणूनच मला कारण कोकणात सगळे तिकडेच पालखी बनवतात रेडी आय गेस. मुंबईमधून तिथे जायला वेळ मिळत नाही, तिथे कसा बसा सुट्ट्या बिट्ट्याकडून वेळ जातो. हा. पण हे जे कारागीर आहेत हम्म. ज्यांना म्हणतात ना की विश्वकर्माचे आशीर्वाद हा. आहेत, त्यांचेच हे वंशज आहेत असं म्हटलं हरकत नाही. ओके. तर तुला ही अतिशय सुंदर कलाकृती मी वाव, दाखवतोय. वाव. तू जे बघशील तर ही खूप बारीक बारीक काम करून आणि अत्यंत बारीक याच्यामध्ये त्यांनी मेहनत घेतलेली आहे Yes. सगळ्यांनी. वाव, एकदम आणि सुंदर मला आहे. सांगू इच्छितो की ही जी पालखी आहे ना हा, पूर्ण उचलून नाचवली जाते. सिरियसली. नाचवली जाते. ओके. आणि तू बिलीव्ह नाही करणार, म्हणजे विश्वास नाही ठेवणार. हे नाचताना ह्याला कुठलंही काही होऊ नये म्हणून ह्याच्यात बारकाईने आणि खूप मेहनत घेतलेली आहे. येस. म्हणजे ह्या पालखीला कुठेही इजा पोचणार इजा नाही. पोचणार- आपले देव हो. आपले देव आपल्या घरी येणार आहे, मग ते सुखरूप यावेत आणि सुखरूप सुखरूप जावे जावे. याची पूर्ण जबाबदारी ह्या आमच्या चाकरमान्यांवरती आहे. वाव. तर ह्या बोडिये गावांनी म्हणजे हे जे ग्रामस्थ मंडळ आहे त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे सगळ्यांनी. येस. आणि ही पालखी सोहळा बघायला मी तर नक्कीच सांगेन की सगळ्यांनी ह्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामधल्या पुढे या गावामध्ये नक्कीच या. सगळे जोडभाऊ आहेत आणि हे सगळे विश्वकर्माच्या वंशजच आहेत, त्यांना हा आशीर्वाद लाभलेला आहे. त्याच्यामुळे बघ किती छान कलाकृती आहे ती. आणि ज्या वेळेला याच्यामध्ये देव बसतील ना अजूनच सुंदर दिसणार. वाटणार आहे. ओके. आणि ही जी पालखी आहे ही किती केजी राहणार? साधारण किती 45 किलो. हा, म्हणजे देव वगैरे बसून ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 50 किलोच्या वर. पण मात्र मला आवर्जून तुला सांगावं असं वाटतं हे वजन या चाकरमान्यांच्या खांद्याला कधीच ओझं वाटलेलं नाही. हा. उलट ते आणखीन प्रेमाने डोक्यावर घेऊन नाचतात. ते तर आहे. मी तर सर्वांना सांगेन या माध्यमातून की हा प्रकार बघायला तुम्ही नक्की कोकणात जा. आणि या बोडिया गावात खास करून येस. खास करून इथे या तुम्ही बघा वेळात वेळ काढून की हा जो इथला उत्साह आहे ना यापेक्षा 10 पट उत्साह देवाला अंगावर घेऊन नाचण्यात आहे. ते तर आहे. त्याच्यासाठी ही पालखी सज्ज झालेली आहे. हो. वाव. आणि ही किती फुटाची असणार आहे? ही साधारण आणखीन एक सांगतो, ही काय दादा? पालखी आहे हा. ही पालखी साधारण 15 ते 20 दिवसांमध्ये यांनी बनवलेली आहे. काय 15 ते 20 दिवसांमध्ये. दादा, हे एवढं सुंदर कार्विंग करून मी शॉक झालोय. खरंच सुद्धा. आणि मेन म्हणजे कार्विंग आणि त्याच्याचबरोबर अत्यंत देवाची काळजी हा. घेणं. कार्विंग आणि काळजी दोन्ही काळजी इम्पॉर्टंट ही आहे. संपूर्ण काळजी याच्यामध्ये घेतली गेलेली आहे. म्हणजे अगदी बारकाईने दाखवायचं तुला दाखवेन की इथे एक स्टील प्लेट पण टाकली आहे. अच्छा, उद्या म्हणजे जर कुठे काही होता ना सेफ्टीसाठी. सेफ्टीसाठी. हो. कारण देव म्हणजे आपलं दैवत आहे. दैवत आहे. आणि त्याला कुठेही इजा होता कामा नये. हो. त्यासाठी सगळी पुरेपूर काळजी घेतली येस आहे. येस येस. म्हणजे एकूण एक तुम्ही हे सगळं केलं, कार्विंग पासून सगळं. हे बघा इथे काहीच, इथे कार्विंग चालू आहे. हा. ओके, मस्त कार्विंग केली. प्लेट टाकली आहे. हा. आणि इथे तुम्हाला एक स्टीलची प्लेट दिसेल बघा. हे राऊंडिंग ते गेलेत ना हा. ओके, दोन्ही साईडला भेटणार आहे. ओके. सर मी तुला अजून एक सांगेन. हा. आपण मी पालखी बद्दल सांगतो, तू ही सर डिझाईन बघत असशील काहीतरी design युनिक दिसतंय मला unique आहे. इथे ना. इथे इकडे पोपट दिसत आहेत. Yes. ओके. आणि इथे घोडा दिसतोय आय गेस, राईट? घोडा, पोपट, हत्ती मोर आहे ना. इथे आहेत. ओके. इथे मोर असणार आहेत. हे बघा, एक नंबर दिसतात गाईस. तुम्ही नक्की या. हे भुईवाडा गावात ही पालखी नक्की बघायला या गाईस. मी सांगतो याच्यासाठी ना भोयवाडा गावामध्ये ह्या कारखान्यामध्ये इथे ना असे अनेक म्हणजे पालखी देवाचे तू बघशील की इथे अजून एक देवालय तिथं रेडी झालेला आहे. वाव, अमेझिंग अमेझिंग. तो असे अनेक गोष्टी ह्या याच्यामध्ये आणि हा. सगळे विश्वकर्मावाले आहेत. हो. त्याच्यामुळे त्यांच्या हाताला म्हणजे कला आहे. कला दिलेली हो हो हो. आम्ही कधी कधी म्हणतो ज्यांच्या अंगात कला त्यांनी भोयवाड्यात चला. तर तसा हा प्रकार आहे. होय की हे जे लाकूड जे यूज झालंय ते म्हणजे आपलं टिंबर आहे की ते साधं लाकूड आहे की काय आहे? टिंबर आहे ना. सागामध्ये सागवन लाकूड आहे. अजून तुला मी अजून एक ऍडिशन दाखवतो
आता तू पालखी बघतोच आहे हो. यांनी पालखी बरोबर याचा अजून पूर्ण सेटअप चालू हा. आहे. तू बघशील तर हा पूर्ण सागवानी वगैरे अरे बनलेला हा बापरे, पाट सिंगल आहे. पीस आहे यार, सिंगल पीस हा पार्ट पाट बनलेला आणि असे पाट हे गणपतीला इथे भरपूर प्रमाणात आम्ही बनवतो आणि बरेचसे विक्रीला स्वस्तात. ओके. आजकाल मार्केट भरपूर काय काय आपल्याला 500 1000 काही रेट लावतात हा, ते. तर तुम्ही इथे येऊन जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला असे छान गणपतीसाठी आणि डिझाईन त्याच्यासाठी- बघा, Yes. डिझाईन बघा किती मस्त डिझाईन आणि अप्रतिम डिझाईन्स असणार आहे. आणि याच्यामध्ये साईजेस पण असतात की काय? वेगवेगळे sizes आहेत. हे पाट आणि हा पूर्ण सेटच आहे. सेटच आहे. आणि ह्याच्याबरोबर एक काय काय टिपॉय एक असतो ना, टिपॉय पण आहे. ते संपूर्ण आता हा सेटअप होईल. चालू आहे. आणि लवकरच ही कोकणामध्ये प्रस्थान करेल ही पालखी. ओके. तर पालखी सेम टू सेम आपल्या साईबाबांच्या पालखीसाठी हवे असेल तर बनवून भेटेल का आपल्याला? अगदी निश्चित मी तुला अगदी सांगू इच्छितो हा की हा व्यवसाय म्हणून नाहीये गरज. हा हा Passion मुळे. पॅशन आणि ही सेवा आहे. हो हे मला सांगायचंय की ही सेवा आहे कारण त्यांना वरद असतंय. हो म्हणजे जे काय आपण आपल्याला बघतोय या याच्यामध्ये हे सगळं कारागिरी घडते येस तर हा संपूर्ण विश्वकर्माचा वरद असतं येस त्यांच्यावर. येस येस. त्याच्यासाठी ह्या सेवेसाठी सदैव तयार आहे. तू जर मी तुला पूर्ण टीम आमची दाखवतो. तू जर इथून बघशील हे सगळे आमचे कारागीर गावकरी मंडळीने काम केले. हे सगळे आपले कोकणातलेच म्हणजे आपण चाकरमानी म्हणतो हे सगळे मी स्वतः सुद्धा म्हणजे मी कारागीर हो. नाही पण मी यांच्या इथलाच आहे. तर की आपण हे सर्व कारागीर आहेत आणि ह्या ह्याच्यात अशी सेवा घडवतात. हा त्यामुळे अजूनही कोणाला असं काही करायचं असेल घडवून घ्यायचं असेल मला एक ऍड्रेस पण सांगून दे, कारण भोईवाडा गावाला आता तर भोईवाडा गाव आपलं मी तुटलेलं आहे अर्ध. थोडक्यात अगदी ऍड्रेस सांगेन की हा. आपण मुंबईमध्ये परळ मुंबई 12 हम्म. आणि परळ मुंबई 12 मध्ये भोईवाडा गाव. हम्म. भोईवाडा गावामध्ये जर तुम्ही आलात आणि पालखी कुठे बनते डेकोरेशन कुठे हा. बनतं असं जर तुम्ही विचाराल हा. तर आता हे आमचे वर्धा आर्ट्स आणि अभिषेक जे आहेत याच्यामध्ये हे संपूर्णपणे या याच्यामध्ये एकदम पूर्णपणे हिरिरीने असतात. हा संपूर्ण त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे तू याच्यामध्ये तू नंतर डिटेल्स ओके, ओके, ओके. ओके सदैव तयार आणि सदैव तत्पर. ओके. 12 महिने ही सेवा चालू असते. ओके. आणि सेवा आहे. ओके ओके. तो थैंक यू दादा Yes. फॉर गिविंग द वीडियो. आई होप इफ यू लाइक द वीडियो प्लीज हिट द लाइक बटन. नहीं हो प्लीज चैनल को सब्सक्राइब कर दो. थँक्यू. यस.